आज सकाळपासूनच घरभर वादळ माजलं होतं. शोभा आणि दीपा या दोघींचं भांडण इतक्या जोरात चालू होतं की आवाज रस्त्यावरून जाणाऱ्या गावकऱ्यांनाही ऐकू येत होता. कोणालाच समजत नव्हतं की वादाचा मुद्दा काय आहे, पण घराचं अंगण मात्र अक्षरशः कुरुक्षेत्र झालं होतं. मोठी जाऊबाई शोभा तावातावाने म्हणाली, "तुला काय वाटलं होतं ग? दूध संपवून टाकशील आणि कोणाच्याही लक्षात येणार नाही. एवढी हुशार समजतेस का स्वतःला?" तेव्हा छोटी जाऊबाई दीपा संतापून प्रत्युत्तरली, "अच्छा, मग जी भाजी तू आणि तुझा खादाड नवरा संपवून टाकलात त्याचं काय? हुशारी फक्त तुम्हा दोघांनाच येते का? आम्हाला नाही येत का?" शोभा ताडकन म्हणाली, "हो, संपवली मी आणि माझ्या नवऱ्याने. म्हणून काय झालं? घरातलं सगळं राशन माझ्या नवऱ्याच्या पैशानं येतं. तुझा नवरा काय करतो ग?" दीपा संतापून उठली, "काय म्हणायचं आहे तुम्हाला? माझा नवरा बिनकामाचा आहे का? काही काम करत नाही का तो?" अंगणाच्या कोपऱ्यात झोपाळ्यावर बसलेले प्रभाकरराव खोल श्वास घेत म्हणाले, "परत सुरू झालं या दोघींचं? यांना दुसरं काही काम नाही का? सकाळपासून फक्त ओरडणंच चालतं." रंजनाताईंनी शांत आवाजात उत्तर दिलं, "अहो, तुम्ही कशाला मनावर घेता? हा तर रोजचाच तमाशा आहे. जोपर्यंत या दोघी एकमेकींना मनसोक्त शिव्या देत नाहीत तोवर यांचा जीव शांत बसत नाही." तेवढ्यात शोभाचा आवाज अजून तीव्र झाला, "खबरदार, अजून एक शब्द उच्चारलास तर जीभ ओढून हातात ठेवीन तुझ्या." दीपानेही न झुकता प्रत्युत्तर दिलं, "चल, हिम्मत असेल तर हात लावूनच बघ." आता वाद फक्त शब्दांपुरता राहिला नव्हता. दोघी एकमेकींकडे संतापाने झेपावल्या, जणू पुढच्याच क्षणी हातापायी होणार होती. पण त्याआधीच दोघींचे नवरे मध्ये पडले. संतोष धावत आला. शोभाचं मनगट पकडत तो ओरडला, "पुरे झालं हे नाटक, आता जा पटकन." दुसरीकडे महेशने दीपाला झापलं, "तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? बंद कर हा तमाशा आणि आत चल." नवऱ्यांच्या ओरडीनंतर दोघी अनिच्छेने आत गेल्या, पण मनातला जळजळीत राग मात्र अजूनही पेटलेलाच होता. महेश गंभीर आवाजात म्हणाला, "दीपा, हे रोजचं भांडणं शोभत नाही. घरात सगळ्यांनी मिळून शांततेत राहायला हवं." दीपाने त्याच्याकडे कटाक्ष टाकत उपहासाने हसत उत्तर दिलं, "वा, आता तुम्हीच मला शिकवता का एकत्र राहायचं? आधी हे तरी विचारा, तुमची ती शोभा तुमच्याबद्दल काय काय बोलत होती?" महेश थोडा चकित झाला, "काय म्हणाली ती?" दीपा म्हणाली, "अहो, काय नाही म्हणाली. म्हणत होती की घरातलं सगळं राशन तुम्हीच संपवता, काही काम करत नाही, फक्त बसून खात असता." महेशचा चेहरा लालभडक झाला. "तिची इतकी हिंमत? मोठ्या लहानांचाही विचार नाही आता?" दीपा उपरोधिक सुरात म्हणाली, "नाहीतर काय, रोजच्या या कटकटींपेक्षा वेगळं राहिलं तर बरं. स्वतःचं खाऊ, स्वतःच्या मनासारखं जगू." असं म्हणत तिच्या चेहऱ्यावर एक कपटी हास्य उमटलं. दुसरीकडे संतोषही संतापला, "शोभा, तुला कितीदा सांगितलंय, असं भांडणं नको करत जाऊस. प्रत्येक वेळी का तमाशा करतेस?" शोभा थंड श्वास घेत म्हणाली, "हो ना, मी बोलले की तमाशा, पण तुमच्या त्या भावाची बायको मला चिडवते तेव्हा काही बोलत नाही तुम्ही. तुम्ही दिवसभर महेश दीपाचं नाव घेत बसता आणि ती काय बोलत होती माहिती? तुम्ही आळशी, कामचुकार असं म्हणत होती ती. मी ठरवले, आता मी दीपाबरोबर एका स्वयंपाकघरात काम करणार नाही." संतोषच्या डोळ्यात राग चमकला. दीपाने खरंच असं म्हटलं? "हो, आणि विश्वास नसेल तर जाऊन विचारून या स्वतः." आता दोन्हीही भावांचं रक्त तापलं होतं. ते संतापाने हॉलमध्ये आले आणि मागोमाग दोघी बायका. संतोष संतापाने गरजला, "अरे महेश, तुझ्या बायकोला समजाव. तिने शोभाला जे काही बोललंय त्याबद्दल तिने माफी मागायलाच हवी." महेश रागाने प्रत्युत्तरला, "का दादा? भांडणाला सुरुवात तर वहिनींनीच केली होती. मग दीपा माफी का मागेल? आधी जरा विचार वहिनींना, त्या काय काय बोलल्या होत्या." संतोषचा चेहरा रागाने लाल झाला, "अच्छा, म्हणजे तुझ्या बायकोने आमच्या विरुद्ध तुझ्या मनात एवढं विष भरून ठेवलं आहे?" तेव्हा शोभा उठली आणि ठाम आवाजात म्हणाली, "ठीक आहे, मग आजच निर्णय होऊनच जाऊ दे." दीपा ही तावातावाने म्हणाली, "हो,
आजच निर्णय घ्या. किती दिवस असं रोजच भांडणं चालू ठेवायचं? इतक्यात रंजनाताई पुढे आल्या. त्यांच्या आवाजात रागापेक्षा अस्वस्थतेचा सूर होता. काय करताय तुम्ही दोघं? जरासुद्धा लाज वाटत नाही का? कमीत कमी तुमच्या वडिलांच्या तब्येतीचा तरी विचार करा. लोक काय म्हणतील? एकाच घरात राहून मांजरा कुत्र्यांसारखं भांडतंय. संतोषने रागाने हात वर करत ओरडलं. आई, तू मध्ये बोलू नकोस. आज निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही. महेशही आता पूर्णपणे भडकला होता. मग दादा, कोणाची वाट पाहतो आहेस? बाबा आणि आई दोघेही इथेच आहेत. रोजच्या या भांडणांपेक्षा वाटणी झालेलंच बरं. प्रभाकरराव आत्तापर्यंत शांतपणे हा तमाशा बघत होते. त्यांनी एक खोल दीर्घ श्वास घेतला आणि भारावलेल्या आवाजात म्हणाले, अरे, थोडं तरी शांतपणानं वागा. एका छताखाली राहतो म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच ना. पण म्हणून घराचे 2 तुकडे करायचे का? संतोषने निर्लज्जपणे उत्तर दिलं. बाबा, आम्हाला आता फक्त एवढंच वाटतं, सगळं वेगळं झालं पाहिजे. हे ऐकताच प्रकाशरावांचे डोळे भरून आले. वेदनेने भरलेल्या स्मिताने ते म्हणाले, सर्वांनी आपापली मतं मांडलीत, पण कोणाचं लक्ष या गोष्टीकडे गेलं का? आम्हा दोघांना काय हवं आहे? क्षणभर हॉलमध्ये गडद शांतता पसरली. थोड्या वेळानंतर प्रभाकररावांचा अधिकारपूर्ण आवाज घुमला. आता माझं बोलणं नीट ऐका. जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत या घराचे 2 भाग होणार नाहीत. हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि आता या विषयावर आणखी चर्चा नको. त्यांच्या आवाजात एवढं वजन होतं की एका क्षणात सगळे शांत झाले. दुसऱ्याच क्षणी शोभा आणि दीपा संतापाने फणफणल्या. दोघी पाय आपटत आपल्या खोलीकडे निघाल्या आणि त्यांच्या मागोमाग महेश आणि संतोषही गेले. खोलीत पोहोचताच शोभा रागाने धपकन पलंगावर बसली. तिनं टेबलावरचा पाण्याचा ग्लास उचलला आणि जोरात फरशीवर आपटला. तो फुटल्याचा आवाज जणू तिच्या मनातल्या रागाचा विस्फोटच होता. तुम्ही पण फारच भाबडे आहात, ती ओरडली. बाबांनी आदेश दिला आणि तुम्ही गप्प बसलात, काहीच बोललात नाही. संतोषने एक लांब श्वास घेतला. शोभा, मी काय करणार होतो? तूच पाहिलंस ना, बाबा किती दुखावले गेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग पाहिलास? शोभा तीव्र आवाजात म्हणाली. अच्छा, म्हणजे तुला फक्त बाबांचा राग दिसला, माझा नाही. प्रत्येक वेळी तू त्यांच्यासमोर मान खाली घालून उभा राहतोस, पण यावेळी असं होणार नाही. जर घराची वाटणी झाली नाही तर मी माझ्या मुलांना घेऊन माहेरी निघून जाईन. हे ऐकून संतोष थक्क झाला. शोभा, तू हे काय बोलते आहेस? शांत हो, काहीतरी मार्ग नक्की काढतो मी. दुसऱ्या खोलीतही वातावरण तितकंच तापलेलं होतं. महेशने दार बंद करत कठोर आवाजात म्हटलं, दीपा, बाबांनी स्पष्ट सांगितले, वाटणी होणार नाही म्हणजे नाही. आता हा विषय संपव. दीपा चिडून म्हणाली, या घरात माझं काहीच महत्त्व नाही. आयुष्यभर तुमच्या वहिनींचे टोमणे ऐकायचे का मी? नाही, खूप झालं आता. जोपर्यंत वाटणी होत नाही तोवर मी काहीही खाणार नाही. महेशने संतापून विचारलं, दीपा, हे काय बोलते आहेस? ती थंड पण ठाम आवाजात म्हणाली, जे म्हणायचं होतं तेच म्हणाले. एकतर घराची वाटणी करा, नाहीतर मी उपाशी मरून जाईन. ताण, अहंकार आणि जळजळत्या रागाचं हे वातावरण आता घरभर पसरलं होतं. आणि त्या शांत वृद्ध प्रभाकररावांच्या मनात मात्र एकच प्रश्न गुंजत होता, हेच का आपण बांधलेलं घर? रात्रीची वेळ झाली होती, पण घरभर तणावाचं सावट दाटून आलं होतं. महेश आणि संतोष दोघेही अवाक उभे होते. रोजच्या वादविवादांनी कंटाळलेल्या त्या दोघांना आता एकच मार्ग दिसत होता, वाटणीचा. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्हीही भावांनी गावचे सरपंच गणपतरावांना आपल्या घरी बोलावलं. गणपतराव घरात पोहोचले तर सगळं कुटुंब आधीच हॉलमध्ये जमलेलं होतं. प्रभाकरराव आणि रंजनाताई एका कोपऱ्यात शांतपणे उभे होते, तर शोभा आणि दीपा गर्वाने मान वर करून उभ्या राहिल्या होत्या. संतोष सरपंचाकडे वळून म्हणाला, दादा, आम्ही तुम्हाला एका महत्त्वाच्या कारणासाठी बोलावलं आहे. आता या घरात एकत्र राहणं शक्य नाही, म्हणून आम्हाला वाटतं घराची वाटणी केली जावी. सरपंचांनी प्रभाकररावांकडे पाहिलं. ते अजूनही निशब्द उभे होते. गणपतरावांनी एक खोल श्वास घेतला आणि शांत आवाजात म्हणाले, प्रभाकर,
मुलांचं लग्न झालं की त्यांचं स्वतःचं आयुष्य तयार होतं आणि अशावेळी जर घराचं वातावरण बिघडलं असेल तर वाटणी करायलाच हवी. उशीर करून काहीही साध्य होत नाही. प्रभाकररावांनी हळूच रंजनाताईंकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. प्रभाकररावांच्या ओठातून शब्द जडपणे निघाले. जर माझ्या मुलांना यामध्येच आनंद मिळत असेल तर ठीक आहे. करा घराचे 2 भाग. दुसऱ्या दिवशी पंचायत बसली. जे कुटुंब कधी एकतेचं प्रतीक मानलं जायचं त्याच घराचं आज 2 तुकडे होणार होते. सगळं गाव या प्रसंगाचं साक्षीदार बनलं होतं. सर्वप्रथम घरातलं सगळं सामान 2 भागात विभागलं गेलं. स्वयंपाकघरातील भांडी कुंडीपासून ते धान्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीचा हिशोब झाला. मग दोन्हीही सुना आपल्या लग्नात आणलेलं फर्निचर आपापल्या वाट्याला घेऊन गेल्या. इतकंच काय, देवघरातल्या देवांच्या मूर्तीही त्यांनी आपापसात वाटून घेतल्या. यानंतर जमिनीची विभागणी ठरली. घराच्या अंगणाच्या मधोमध एक ओळ आखली गेली, जी आता दोन्हीही भावांमधली सीमारेषा ठरणार होती. दुकान आणि शेतीचंही वाटप झालं. सगळं काही वाटून झालं होतं. तेवढ्यात सरपंचांचा गंभीर आवाज घुमला. अहो, सगळं वाटून घेतलंत तुम्ही, पण एक प्रश्न आहे. तुमचे आई बाबा, त्यांचं काय ठरवलं? त्यांना कोण ठेवणार? लहान मुलगा महेश की मोठा मुलगा संतोष? अहो, ह्यांच्याच श्रमाने तर हे घर, ही संपत्ती, ही जमीन उभी राहिली. ते कुठे राहणार? काही विचार केलात का? संपूर्ण अंगणात शांतता पसरली. संतोष आणि महेश एकमेकांकडे बघत राहिले. शोभा आणि दीपा, ज्या आत्तापर्यंत विजयाचा आनंद साजरा करत होत्या, त्या आता एकमेकींकडे हतबद्धपणे पाहू लागल्या. शोभाने खाकरून संतोषकडे इशारा केला. संतोष थोडा घुटमळत म्हणाला, अहो, मी मोठा असलो तरी वाटा तर समानच झालाय ना. मग आई बाबांची जबाबदारी ही समानच असावी. तेवढ्यात सरपंचांच्या शेजारी उभे असलेले एक ज्येष्ठ गृहस्थ म्हणाले, संतोष, पण तू मोठा मुलगा आहेस. आई बाबांना आपल्या घरी ठेवणं हे तुझं पहिलं कर्तव्य आहे. शोभा, जी आत्तापर्यंत शांत होती, ती तिरक्या आवाजात म्हणाली, ठीक आहे, मग असं करा. आई बाबांचीही वाटणी काढा. आम्ही त्यांना आमच्याकडे ठेवतो. दीपाने तात्काळ प्रत्युत्तर दिलं, असं नाही चालणार. आम्ही सासूबाईंना ठेवतो आणि बाबांना मोठ्या भावाकडे राहू देत. हे ऐकताच पंचायतभर कुजबूज पसरली. पण संतोष आणि महेश दोघांनीही या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. कुणालाच त्यांच्या आई वडिलांचं मत जाणून घ्यायचं नव्हतं. त्यांच्या आयुष्याचा निर्णय त्यांच्या स्वतःच्या मुलांनी घेतला होता. प्रभाकरराव आणि रंजनाताई कोपऱ्यात उभे राहून हे सगळं ऐकत होते. आज त्यांच्या स्वतःच्या मुलांनी त्यांनाच वाटून टाकलं होतं. जणू ते माणूस नसून एखादं सामानच असावं. प्रभाकररावांच्या डोळ्यात पाणी तरळलं. पण त्यांनी काहीही न बोलता शांतपणे रंजनाताईंकडे पाहिलं. सरपंचांनी जड अंतःकरणाने मान हलवली आणि म्हणाले, ठीक आहे, जर तुम्हा सगळ्यांना हेच हवं असेल तर मग असंच होऊ द्या. पंचायत संपली. गावकरी हळूहळू तिथून निघू लागले. जे अंगण कधी हशा आनंदानं गजबजलेलं असायचं, त्या अंगणात आज विचित्र शून्य पसरलं होतं. फक्त अंगणाच्या मधोमध 2 वृद्ध सावल्या बसल्या होत्या, प्रभाकरराव आणि रंजनाताई. प्रभाकररावांनी एक खोल सुस्कारा सोडला आणि निळ्याशार आकाशाकडे पाहिलं. आज पहिल्यांदाच त्यांना स्वतःचं घर परकं वाटत होतं. तेवढ्यात एक कडक आवाज कानावर आला, आई, चला आत. आता तुम्ही आमच्या बाजूला आहात. ही लहान सून दीपा होती. क्षणभरातच शोभाही अंगणात आली. तिने तुच्छतेने ओठ वाकवत म्हटलं, आणि बाबा, तुम्ही आमच्यासोबत चला. प्रभाकरराव शांतपणे म्हणाले, आम्ही दोघं वेगवेगळं होणार नाही. शोभाने आपल्या नवऱ्याकडे वळून चिडवणाऱ्या सुरात टोमणा मारला, बघा ना, तुमच्या आई वडिलांचं एवढं वय झालं आहे, तरीही एकमेकांची साथ सोडायचं मनच होत नाही त्यांना.
प्रभाकररावांनी वेदनेने डोळे मिटले. क्षणभर शांतता पसरली. मग त्यांनी हळू पण ठाम आवाजात उत्तर दिलं, "सूनबाई, म्हातारपण हे असं वळण असतं, जेव्हा एका जीवनसाथीला दुसऱ्याची सर्वात जास्त गरज असते. जेव्हा शरीर साथ सोडतं, पाय थरथरू लागतात, तेव्हा जीवनसाथीचाच हात शेवटची काठी ठरतो. आता माझं शरीर माझं ऐकत नाही आणि रंजना माझा एकमेव आधार आहे." संतोष, जो आत्तापर्यंत शांत उभा होता, एकदम तिरस्काराने म्हणाला, "बाबा, या महागाईच्या काळात आम्ही 2 लोकांचा खर्च उचलू शकत नाही. तुमची जबाबदारी आमची आहेच, पण छत तर एकच आहे ना." आई कुठे दुसरीकडे गेलेली नाही. रंजनाताईंच्या डोळ्यात वेदनेचं पाणी दाटलं. त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं, "म्हणजे काय? आता आई बाप ओझं झाले का?" क्षणभर त्या गप्प राहिल्या. मग एक खोल श्वास घेत साडीच्या पदराने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि म्हणाल्या, "ठीक आहे, जसं नशिबात आहे तसं होऊ दे. पण आजपासून माझं आणि तुझ्या बाबांचं अंथरूण अंगणातच टाका." दीपा उदासीन सुरात म्हणाली, "आई, मी तुमचं अंथरूण टाकते, पण बाबांचं अंथरूण मोठ्या जाऊबाईंनी टाकावं." दीपाने निर्लज्जपणे रंजनाताईंसाठी अंथरूण टाकलं, तर शोभाने तुच्छतेने एक चटई, उशी आणि चादर प्रभाकररावांच्या पायाशी फेकून दिली. अंगणभर शांतता पसरली होती. फक्त 2 वृद्धांच्या डोळ्यात अपमानाची झळ आणि अश्रूंचा धुरकट प्रकाश चमकत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याची पहिली किरणं अंगणात उतरली. पक्ष्यांचा किलबिलाट होत होता, पण त्या घरात मात्र शांततेचा पोकळ आवाज होता. रंजनाताई कामात गुंतल्या होत्या. दीपाने सकाळीच त्यांना भाजी नीट करायला दिली होती, पण प्रकाशरावांच्या मनात कालच्या प्रसंगाचं वादळ अजूनही उसळत होतं. दोघेही शांत बसले होते. तेव्हाच त्यांची दोन्हीही नातवंडं पंकज आणि प्रज्वल अंगणात खेळायला आली. त्या निरागस मुलांना काय माहीत वाटणी म्हणजे काय असतं. त्यांना तर फक्त खेळायचं होतं. कधी ते बॉल हवेत फेकत होते, कधी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून हसत फिरत होते. अगदी जुन्या दिवसांसारखं दृश्य होतं. पण त्याच वेळी घराच्या आतून मोठ्या सूनबाईचा संतप्त आवाज घुमला, "पंकज, मी तुला कितीदा सांगितले, याच्याबरोबर खेळायचं नाही." दोन्हीही मुलं घाबरली. पंकज निरागसपणे आईकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, "आई, पण प्रज्वल माझा भाऊ आहे ना." शोभा कटाक्ष टाकत ओरडली, "भाऊ नाही, आता तो फक्त शेजारी आहे आणि शेजाऱ्यांबरोबर मुलं खेळत नाहीत." असं म्हणत तिने पंकजचा हात पकडला आणि त्याला जबरदस्ती आत खेचू लागली. प्रज्वलला काही समजेच ना. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो रडू लागला, "आई, आई." त्याचा आवाज ऐकताच दीपा धावतच बाहेर आली. ती संतापाने ओरडली, "माझ्या मुलाला हात कसा लावला तुम्ही?" शोभा व्यंगात्मक हसली, "अरे वा, तुझा मुलगा तुला एवढाच प्रिय आहे का? मग ठेव ना त्याला कायम आपल्या जवळच." असं म्हणत तिने पंकजला ओढून आत नेलं. दीपा देखील रागाने प्रज्वलला धरून आपल्या खोलीत निघून गेली आणि त्या सगळ्या गोंधळाच्या मधोमध प्रभाकरराव आणि रंजनाताई शांतपणे बसून हे दृश्य बघत राहिले. त्यांच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, हीच का आपली मेहनतीची कमाई? जड आवाजात रंजनाताई म्हणाल्या, "हे देवा, माहीत नाही माझ्या घराला कोणाची नजर लागली. आमचं हसतं खेळतं घर आज कुस्तीच्या आखाड्यात बदलून गेलं." थोड्याच वेळात दीपा चहा आणि नाश्त्याची प्लेट घेऊन बाहेर आली. "हा घ्या आई, तुमचा चहा आणि नाश्ता." असं म्हणत तिनं प्लेट रंजनाताईंच्या समोर ठेवली. रंजनाताई हलक्या आवाजात म्हणाल्या, "सूनबाई, तुझ्या सासऱ्यांसाठी पण घेऊन ये." दीपाच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य पसरलं. तिनं दोन्हीही हात कमरेवर ठेवत टोमणा मारला, "सासूबाई, तुम्ही विसरलात का? कालच तर सगळं ठरलं होतं ना. बाबांची जबाबदारी तुमच्या मोठ्या मुलाची आणि मोठ्या सुनेची आहे, आमची नाही." प्रभाकरराव आणि रंजनाताई एकमेकांकडे पाहत राहिले. रंजनाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी प्लेट हळूच बाजूला करत म्हटलं, "मग ठीक आहे, माझा नाश्ता आत घेऊन जा. मी नाश्ता तेव्हाच करेन जेव्हा तुझे सासरे करतील." दीपा डोळे मोठे करून कटाक्ष टाकत म्हणाली, "तुमचा हा नाश्ता इथेच ठेवला आहे. मन होईल तेव्हा खा, पण लक्षात ठेवा, पुन्हा गरम करून द्यायला माझ्याजवळ वेळ नाही."
असं म्हणून ती पाय आपटत आत निघून गेली. प्रभाकरराव आणि रंजनाताई काही काळ निशब्दपणे एकमेकांकडे पाहत राहिले. रंजनाताई शांतपणे म्हणाल्या, काही हरकत नाही, आपण एकत्र खाऊया. असं म्हणून त्यांनी नाश्त्याची प्लेट उचलली आणि नवऱ्याजवळ गेल्या. प्रभाकररावांनी पहिला घास घेतलाच होता. तेवढ्यात शोभा हातात ताट घेऊन बाहेर आली. ती थोडी चिडून म्हणाली, हे काय? तुम्ही दीपानं बनवलेला नाश्ता खाताय? मी काय तुम्हाला खायला घालत नाही का? प्रभाकरराव शांत आवाजात म्हणाले, दीपानं तुझ्या सासूबाईंना पहिल्यांदा खायला दिलं होतं आणि तुझी सासू तर मी खाल्ल्याशिवाय काही खात नाही म्हणूनच एक घास घेतला होता. शोभा रागाने म्हणाली, ठीक आहे, पण आता मी जे बनवले तेच खा. प्रभाकररावांनी गप्पच ताटाकडे पाहिलं, पण त्यांच्या मनात वेगळीच अस्वस्थता होती. हळू आवाजात त्यांनी विचारलं, सुनबाई, संतोष कुठे आहे? शोभा बोलायला तोंड उघडणार इतक्यात संतोष बाहेर आला. तो दुकानात जाण्याच्या घाईत होता. प्रभाकररावांनी त्याला जवळ बोलावलं आणि त्याच्या हातावर चष्मा ठेवत म्हणाले, संतोष बाळा, जाताना तुझ्या आईचा हा चष्मा घेऊन जा. 2 दिवस झाले ती तुटलेला चष्मा घालत आहे. दुकानात जवळच चष्मावाला आहे, दुरुस्त करून आण. संतोषने अनिच्छेने हात पुढे केला. इतक्यात शोभाने हलकासा खोकला देत त्याला इशारा केला. संतोष थबकला. त्याने नजर चुकवली आणि लाजत म्हणाला, बाबा, हा चष्मा महेशला द्या, तोच दुरुस्त करून आणेल. माझ्याकडे आता वेळ नाही. असं म्हणून तो झपाट्याने दाराकडे निघून गेला. रंजनाताईंनी नवऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं, पण प्रभाकरराव फक्त हसले, एक अश्रू दाबलेलं हसू. रंजनाताईंनी आपला तुटलेला चष्मा उचलून पुन्हा डोळ्यावर ठेवला. प्रभाकरराव अंगणातल्या झोपाळ्यावर बसले. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना आणि अस्वस्थतेचं गडद सावट पसरलेलं होतं. ते जड आवाजात म्हणाले, माहीत नाही आपण असं कोणतं पाप केलं असेल की आपल्याला हा दिवस पाहावा लागतोय. रंजनाताई त्यांच्या शेजारी बसल्या. त्यांनी नवऱ्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत म्हटलं, काळजी करू नका, देवावर विश्वास ठेवा, सगळं व्यवस्थित होईल. अशा प्रकारे 15 दिवस निघून गेले. प्रकाशरावांना आता पूर्ण उमगलं होतं. त्यांच्या दोन्हीही मुलांच्या मनात त्यांच्यासाठी जागा उरलेली नाही. दररोज काही ना काही घडत होतं, ज्यामुळे त्यांचं मन हळूहळू कोलमडत चाललं होतं. स्थिती इतकी बिघडली होती की जर वडिलांची तब्येत खराब झाली, औषध संपलं तर धाकटा मुलगा सून औषध आणत नव्हते आणि आईला काही त्रास झाला तर मोठा मुलगा सून तोंड वळवून घेत असे. पण त्या दिवशी प्रभाकररावांनी ठरवलं, आता पुरे झालं. सकाळ होताच प्रभाकररावांनी दोन्हीही मुलं आणि सुना यांना अंगणात बोलावून घेतलं. त्यांचा आवाज आज नेहमीपेक्षा अधिक गंभीर होता. संतोष, महेश, आम्हाला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. असं म्हणत त्यांनी दोघांकडे पाहिलं. महेश आणि संतोष एकमेकांकडे गोंधळून पाहत राहिले. थोड्याच वेळात शोभा आणि दीपा पण बाहेर आल्या. प्रभाकररावांनी खोल श्वास घेतला आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाले, आता खूप झालं. मी आणि रंजना असं वेगळं राहू शकत नाही. आम्ही ठरवलं आहे, आम्ही नेहमी सोबत राहणार. संतोष क्षणभर थबकला. बाबा, तुम्ही हे काय बोलताय? घर तर एकच आहे, फक्त स्वयंपाक 2 ठिकाणी बनतो. प्रभाकररावांचा आवाज कटू झाला. बाळा, घर एकच होतं, पण तुम्ही दोघांनीच या घराला 2 भागात विभागलं आहे. संतोषने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. बाबा, तुम्ही असं का बोलताय? तुम्हाला कोणता त्रास झाला आहे का? 2 वेळेस जेवायला मिळतंय ना तुम्हाला, की आता कमवून आणून खायला लागले? प्रभाकरराव हलकंसं हसले, पण त्या हसण्यात वेदना दडलेल्या होत्या. त्रास? अरे बाळा, असं विचार की तुम्ही आम्हाला कोणतं सुख दिलं. आम्हाला फक्त एक गोष्ट हवी आहे, मी आणि रंजना सोबत राहणार. आता या वाटण्यांच्या यातना आम्हाला सहन होत नाहीत. हे ऐकून दीपा वैतागली. तिला तर फक्त सासूबाईंना स्वतःकडे ठेवायचं होतं, कारण दिवसभर त्यांच्याकडून ती घरकाम करून घेत होती आणि दुसरीकडे शोभा मात्र एवढ्या दिवसांपासून जळत होती. तिची लहान जाऊ
सासूबाईंना जवळ ठेवून निवांत राहत होती आणि तिला मात्र आजारी सासऱ्यांसाठी भाकऱ्या थापाव्या लागत होत्या. काही वेळ शांतता पसरली. मग शोभा थोडं विचार करून म्हणाली, माझ्याजवळ एक उपाय आहे. प्रभाकररावांनी तिच्याकडे आशेने पाहिलं. शोभा म्हणाली, आई आणि बाबा दोघेही सोबत राहू शकतात, पण पाळीपाळीनं. प्रभाकरराव गोंधळले. म्हणजे? शोभा समजावू लागली. म्हणजे 1 महिना तुम्ही तुमच्या छोट्या मुलाजवळ राहा आणि पुढचा महिना मोठ्या मुलाजवळ. असं केल्याने कोणावर जास्त ओझं पडणार नाही. प्रभाकरराव थक्क झाले. त्यांच्या नजरेत वेदना आणि आश्चर्य दोन्हीही होतं. म्हणजे आता आम्ही दोघं सामान झालो आहोत का? 1 महिना एका घरात ठेवायचं आणि दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या घरी पाठवायचं. रंजनाताईंच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. पण काय करणार? मुलांनी आणि सुनांनी निर्णय घेतलाच होता. प्रभाकरराव आणि रंजनाताईंच्या आयुष्याचं विभाजन झालं होतं. या महिन्यात त्यांना मोठा मुलगा संतोष आणि त्याची पत्नी शोभा यांच्याकडे राहायचं होतं. पण त्यांचा त्रास अजूनही संपला नव्हता. शोभा फक्त स्वयंपाक करण्यापुरतीच जबाबदारी घेत होती. बाकी सगळी कामं रंजनाताईंकडूनच करून घेत होती. दिवसभर काम करून त्या थकून जात होत्या आणि हे पाहून प्रभाकररावांचं मन तुटत होतं. ते काही बोलायला जात, पण रंजनाताई त्यांना शांत करत म्हणत, सोडा ना, काही दिवसांचाच प्रश्न आहे. दिवस पुढे सरकत गेले. त्या दिवशी संतोष आणि शोभा आपल्या मुलाला घेऊन बाहेर जेवायला गेले होते. पण कोणाच्याही लक्षात आलं नाही की घरात म्हाताऱ्या आई-बापासाठी काहीतरी ठेवून जावं. प्रभाकरराव आणि रंजनाताई अंगणात बसून त्यांची वाट पाहत होते. रात्र सरत होती, पण ते परतले नव्हते. रंजनाताईंची तब्येत आज बरी नव्हती. थकवा, उपासमार आणि मनातलं दुःख सगळं एकत्र आलं होतं. शेवटी त्या धाडस करून दीपाच्या खोलीकडे गेल्या. सुनबाई, त्यांनी हलक्या आवाजात हाक मारली. दीपा फोन स्क्रोल करत होती. तिनं त्रासिक चेहऱ्यानं वर पाहिलं आणि रागाने म्हणाली, काय झालं आई? रंजनाताई थरथरत्या आवाजात म्हणाल्या, तुझे सासरे उपाशी आहेत. जर जेवण शिल्लक असेल तर त्यांना दे. त्यांना औषध घ्यायचं आहे. माझी तब्येत बरी नाही आणि मोठी सून केव्हा येईल माहीत नाही. दीपाने निर्विकारपणे उत्तर दिलं, आई, जेवण तर संपलं आहे. आता कोणतं जेवण शिल्लक असणार? रंजनाताईंच्या मनात एक छोटीशी आशा होती की दीपा 2 भाकऱ्या तरी थापून देईल, पण ती पुन्हा आपल्या फोनमध्ये गुंग झाली. रंजनाताई गप्पच परतल्या. स्वतः उठून त्यांनी दूध गरम केलं, प्रभाकररावांना औषध दिलं आणि स्वतः उपाशी झोपल्या. रात्री जेव्हा संतोष आणि शोभा घरी आले, तोपर्यंत प्रभाकरराव आणि रंजनाताई दोघेही झोपले होते. कसाबसा 1 महिना काढला गेला होता. आता ते दोघे छोटा मुलगा आणि सुनेजवळ राहायला आले होते. पण इथे सुद्धा त्यांची अवस्था म्हणावी तशी चांगली नव्हती. मन मारून दिवस ढकलत होते. एका रात्री रंजनाताईंची तब्येत अचानक बिघडली. त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होऊ लागला. प्रभाकरराव घाबरले. थरथरत्या हातांनी त्यांनी उठून आपल्या मुलाला हाक मारली, संतोष बाळा, जरा बाहेर ये लवकर. ते दरवाजा ठोठावत होते, पण आतून कोणताही प्रतिसाद येईना. शोभा चिडून म्हणाली, जाऊन बघा ना, तो म्हातारा का ओरडतोय? संतोष वैतागून बाहेर आला. तेवढ्यात दीपासुद्धा तिच्या खोलीतून बाहेर आली. प्रभाकररावांचा आवाज थरथरत होता, बाळा, तुझ्या आईची तब्येत बरोबर नाही. पटकन डॉक्टरांना बोलवून घे. संतोषने क्षणभर आईकडे पाहिलं आणि निर्लज्जपणे म्हणाला, बाबा, तुम्ही महेशला सांगा ना. या महिन्यात तुम्हा दोघांची जबाबदारी त्याची आहे. दीपा लगेच म्हणाली, हे तर शहरात गेले आहेत कामानिमित्त. मी सासूबाईंना डॉक्टरांकडे कसं घेऊन जाऊ? तेवढ्यात शोभा रागाने बाहेर येत म्हणाली, आम्हाला का सांगतेस? या महिन्यात तुमची जबाबदारी आहे ना, मग आम्ही का धावपळ करू? आणि आमच्याकडे झाडाला पैसा लागलेला नाही यांच्यावर खर्च करायला? प्रभाकरराव थबकून गेले. क्षणभर ते काही बोलले नाहीत. शोभा मात्र लगेच विषय बदलत म्हणाली, माझा अर्थ असा आहे की या वयात आजारपण तर असणारच, आराम केला की बऱ्या होतील. प्रभाकररावांनी निरागसपणे मुलाकडे पाहिलं. संतोष बाळा, ही तुझी आई आहे, तडफडते ती. पण संतोषने श्रेष्ठपणे उत्तर दिलं, बाबा, आईला दम्याचा त्रास आहे. इनहेलर द्या, बरं वाटेल. पण बाळा, एकदा डॉक्टरांना तरी बोलावलं असतं.
प्रभाकरराव शांत स्वरात म्हणाले. संतोष जांभई देत म्हणाला, बाबा उद्या महेश आला की त्याला सांगा, तो घेऊन जाईल. रात्र खूप झाली आहे, आम्हालाही थोडं झोपू द्या, तुम्हीही जा झोपा. हे बोलून संतोष आणि शोभा आत निघाले. जाता जाता त्यांनी रंजनाताईंकडे एक नजर टाकली आणि तोंड फिरवून खोलीत शिरले. हॉलमध्ये आता फक्त 2 म्हातारे उरले होते. एक तडपणारी बायको आणि तिच्या पाठीवर हात फिरवणारा नवरा. रात्रभर दोघेही झोपू शकले नाहीत. पहाट होत आली. तुझी तब्येत कशी आहे? प्रभाकररावांनी विचारलं. रंजनाताईंच्या डोळ्यातून अश्रू गळाले. प्रभाकररावांनी त्यांच्या हातावर आपला हात ठेवला. या वयात जेव्हा माणसाला बायकोची सर्वात जास्त काळजी घ्यायची असते, तेव्हा ते आपल्या बायकोला अशा अवस्थेत पाहत होते. सकाळी महेश घरी परतला तेव्हा प्रभाकररावांना थोडा दिलासा वाटला. आता निदान कुणीतरी ऐकल आपलं. त्यांनी पायात चप्पल घातली आणि हाक मारली. महेश बाळा, डॉक्टरांकडे जायचं आहे. तुझ्या आईची तब्येत अजिबात बरी नाही. महेश डोळे चोळत म्हणाला, बाबा मी थकलोय, मला थोडा आराम करू द्या, तुम्ही दादाला सांगा. हतबल प्रभाकर मोठ्या मुलाकडे गेले. संतोष बाळा, तुझ्या आईची तब्येत खूप खराब आहे, डॉक्टरांकडे घेऊन चल. संतोष मोबाईल स्क्रोल करतच थंडपणे म्हणाला, बाबा माझ्याजवळ वेळ नाही आणि या महिन्यात तुम्ही महेशकडे राहत आहात ना, मग जबाबदारी त्याचीच. प्रकाशराव क्षणभर थिजून उभे राहिले. ते स्वतःही आजारी होते आणि आता त्यांच्या स्वतःच्या मुलांना त्यांच्या आईच्या वेदना दिसत नव्हत्या. दोन्हीही मुलांकडे त्यांनी निराश नजरेने पाहिलं. कोणीही काहीच बोललं नाही. दीर्घ श्वास घेत प्रभाकररावांनी थरथरत्या हाताने रंजनाताईंना आधार दिला आणि घरात असलेले थोडेसे पैसे घेत स्वतःच त्यांना रिक्षात बसवलं. काय होईल ते होऊ दे असं पुटपुटत ते हॉस्पिटलकडे निघाले. तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपासणी केली. परिस्थिती गंभीर होती. रंजनाताईंना ताबडतोब ॲडमिट करण्यात आलं आणि उपचार सुरू झाले. काही वेळानंतर प्रभाकररावांनी थरथरत्या हाताने आपल्या दोन्हीही मुलांना फोन केला. पहिल्यांदा दोघांनीही फोन उचललाच नाही. पुन्हा पुन्हा कॉल केल्यानंतर अखेर छोट्या मुलाने फोन घेतला. बाबा आम्ही लगेच येतो, एवढंच म्हणून त्याने फोन कट केला. दुपारी संतोष आणि शोभा आले. थोड्याच वेळाने महेश आणि दीपासुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचले. संतोष आत येताच बेजबाबदारपणे म्हणाला, काय झालं बाबा, आई बरी आहे ना? प्रभाकररावांचा आवाज थकलेला आणि ओलसर होता. संतोष बाळा, डॉक्टर म्हणाले तुझ्या आईच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल आणि यासाठी 3 लाख रुपये लागतील. हे ऐकताच दोन्हीही मुलं एकमेकांकडे अवघडून पाहू लागले. महेश हळू आवाजात म्हणाला, बाबा एवढे पैसे अचानक कसे आणू? तेवढ्यात संतोषने त्याचं बोलणं पुढे नेत म्हटलं, बाबा आमच्याजवळ एवढे पैसे नाहीत, बँकेतून काढावे लागतील, थोडा वेळ लागेल. प्रभाकररावांच्या डोळ्यात पाणी तरळलं. बाळा जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर पैशांची व्यवस्था करा. दोन्हीही मुलांनी मान हलवली. हो बाबा आम्ही बघतो, लवकरच पैसे घेऊन येतो असं म्हणून दोघेही आपल्या बायकांसह हॉस्पिटलमधून निघून गेले. त्यानंतर प्रभाकरराव दर अर्ध्या तासाने फोन करत होते. एकदा संतोषला, मग महेशला, पण कोणीच फोन उचलत नव्हतं. हळूहळू त्यांची आशा मावळत चालली होती. इतक्यात नर्स येऊन म्हणाली, वेळ खूप कमी आहे, ऑपरेशन ताबडतोब करावं लागेल, पैसे जमा करा म्हणजे आम्ही तयारी सुरू करू. प्रभाकरराव फक्त एकच उत्तर देत राहिले, माझी मुलं येतच आहेत. पण बघता बघता रात्र झाली. कोणीच आलं नाही. रंजनाताईंचा श्वास आता अधिकच मंदावला होता. प्रभाकररावांनी त्यांच्या हाताला घट्ट पकडलं. रंजनाताईंनीही त्यांचा हात घट्ट पकडला. पण ती पकड हळूहळू सैल होत गेली आणि मग तेच घडलं ज्याची भीती होती. रंजनाताई गेल्या कायमच्या. प्रभाकरराव त्यांच्या गार पडलेल्या हाताला धरून मोठमोठ्याने रडू लागले. हॉस्पिटलच्या शांत वातावरणात फक्त त्यांचे हुंदके घुमत होते. थरथरत्या बोटांनी त्यांनी फोन उचलला आणि घराचा नंबर डायल केला. फोनची घंटी पुन्हा पुन्हा वाजत होती. शेवटी संतोषने फोन घेतला. एवढ्या रात्री फोन का केला बाबा? प्रभाकररावांचा आवाज गळ्यापाशी अडकला होता. बाळा तुझी आई गेली. एवढं बोलून ते मोठमोठ्याने रडू लागले. फोनच्या दुसऱ्या बाजूला संतोष क्षणभर थिजला. काय? पण आम्ही उद्या सकाळी येणार होतो.
एवढंच त्याच्या तोंडातून फुटलं. प्रकाशरावांचे हुंदके थांबायचे नाव घेत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी रंजनाताईंच्यावर अंत्यसंस्कार झाले. प्रभाकरराव दगडासारखे निश्चल उभे होते. दोन्हीही मुलं मान खाली घालून शांत होती. भावना शून्य चिता जळत होती. आगीच्या ज्वाला आकाशाला भिडत होत्या आणि त्या ज्वालांबरोबर प्रकाशरावांच्या आयुष्याचं उरलेलं उबदारपणही जळून गेलं होतं. घरी परतताना त्यांच्या पायांना जणू ओझं झालं होतं. घराच्या उंबरठ्यावर पाय ठेवताना त्यांना जाणवलं हे आता घर राहिलं नव्हतं. त्यांची नजर त्या झोपाळ्याकडे गेली जिथे रंजनाताई रोज बसून त्यांच्याशी गप्पा मारायच्या. पण आता तिथं फक्त रिकामंपण होतं. प्रभाकरराव शांतपणे त्या झोपाळ्यावर जाऊन बसले, एकटक त्या शून्याकडे पाहत. ते आता या जगात पूर्णपणे एकटे झाले होते, नितांत एकटे. वेळ आपली गती घेत पुढे चालली. 2 महिने गेले. मुलं आणि सुना आता आपल्या जगात व्यस्त होती. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात रंजनाताईंच्या आठवणी दडल्या होत्या. कधी वाटायचं त्या स्वयंपाकघरातून आवाज देतील, कधी वाटायचं चहा घेऊन आत्ताच येतील. पण आता त्या फक्त आठवणींतच उरल्या होत्या. हळूहळू शोभा आणि दीपाला प्रभाकरराव ओझं वाटू लागले. एके दिवशी शोभा तुसडेपणाने संतोषला म्हणाली, ऐकलत का? तुमचे वडील दिवसभर खोकत बसतात. काही काम नाही, फक्त खायचं आणि झोपायचं. घरातली सगळी जबाबदारी आपल्यावरच. खरंच आता ते फक्त एक ओझं झालेत, ओझं. संतोष नजर चोरत म्हणाला, मग मी काय करू? महेश जवळ राहत होते तेव्हा त्यांना अडचण होती. आता आपल्याजवळ आहेत तर तुला अडचण होऊ लागली. अहो, पण यावर काहीतरी उपाय काढायला हवा ना, दीपा मध्ये येऊन म्हणाली. तेव्हा शोभा थंड आवाजात म्हणाली, तू बरोबर बोलतेस दीपा. सासूबाई होत्या तेव्हा घरकाम करायच्या, उपयोग व्हायचा. पण आता तर फक्त एक आजारी माणूस घरात पडला आहे आणि त्याची सेवा करावी लागते. काही उपयोग नाही, फक्त 2 वेळ खायला घालायचं. ओझं वाढतंय. क्षणभर शांतता पसरली. शोभा थोडी नजर चोरत म्हणाली, यावर एकच उपाय आहे. तुमच्या वडिलांना वृद्धाश्रमात पाठवा. त्यांच्यासारखे अनेक लोक तिथे राहतात. किमान इथे जसं कोणी ऐकत नाही तसं नाही, तिथं त्यांची नीट काळजी तरी घेतली जाईल. संतोष आणि महेश एकमेकांकडे पाहिले. काही क्षण दोघंही मौनात होते. मग संतोष म्हणाला, तू बोलतेस ते खरं आहे. आम्ही दोघंही कामात व्यस्त असतो. तिथं त्यांना सोयीनं राहता येईल. जेव्हा हा निर्णय प्रभाकररावांना सांगितला गेला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. दोन्हीही मुलं त्यांना घेऊन निघाली. गाडी हळूहळू पुढे जात होती. प्रभाकरराव खिडकीतून बाहेर पाहत होते. ओळखीचे रस्ते मागं सरकत होते आणि त्यांचं गंतव्य आता पूर्णपणे अनोळखी होतं. थोड्याच वेळात गाडी एका मोठ्या गेटसमोर थांबली. बोर्डवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, आनंद भवन वृद्धाश्रम. प्रभाकररावांचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. त्यांनी हळूवार आवाजात विचारलं, बाळांनो, म्हणजे आता मी तुमच्याबरोबर राहणार नाही? संतोषने मान खाली घातली. महेश थोडा सावरत म्हणाला, बाबा, इथे तुमची उत्तम काळजी घेतली जाईल. तुमच्यासारखे अजून अनेक वडीलधारी लोक इथे राहतात. प्रभाकरराव हलकंसं हसले, पण त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आणि त्या ठिकाणी तुम्हा दोघांपैकी कोण असणार माझ्यासोबत? या प्रश्नाने दोन्हीही मुलं स्तब्ध झाली. त्यांच्या ओठावर शब्द नव्हते. आत शिरताना प्रभाकररावांनी शेवटचं एकदा आपल्या मुलांकडे पाहिलं आणि म्हणाले, आता मला परत घ्यायला कधीच येऊ नका. मी स्वतःसाठी परका झालोय. ते म्हणताच त्यांचे डोळे पाणावले आणि संतोषने पुन्हा मान खाली घातली. दोघांनाही काय बोलावं हे कळेना. काही क्षणांनी ते काहीही न बोलता गाडीत बसले आणि गप्पच निघून गेले. आता प्रभाकरराव पूर्णपणे एकटे झाले होते. बायको नव्हती आणि मुलांनीही साथ सोडली होती. कुटुंबाच्या नावावर त्यांच्याजवळ फक्त आठवणी उरल्या होत्या. सुरुवातीचे काही दिवस त्यांना काहीच चांगलं वाटलं नाही. प्रत्येक चेहरा अनोळखी, प्रत्येक आवाज परका. पण लवकरच त्यांनी स्वतःला समजावलं, कदाचित देवाने याच ठिकाणी माझं शिल्लक आयुष्य लिहिलं आहे. ते विचार करू लागले, किमान इथे तरी कोणी टोमणे मारणारं नाहीत. आता मी कोणाचं ओझं नाही. हळूहळू त्यांना इतर वृद्धांसोबत राहण्याची सवय लागली. सकाळचा योगा, थोडा व्यायाम, हसत खेळत दिवस जात होते. ते पुन्हा हसायला लागले, पुन्हा जगायला शिकले. आणि दुसऱ्या बाजूला
प्रभाकर रावांशिवाय घरात सुनांना शांती मिळाली होती. ना कोणाची सेवा ना जबाबदारी. महेश आणि संतोषी निर्धास्त झाले होते. पण एक दिवस, हे कसं शक्य आहे? बाबा आपल्यावर एवढा मोठा अन्याय कसा करू शकतात? संतोष कोर्टाचा आदेश हातात धरून स्तब्ध उभा होता. हे ऐकून महेश, शोभा आणि दीपा तिघंही थक्क झाले. शोभा चकित होऊन विचारली, काय झालं? काय केलं बाबांनी? संतोष थरथरत्या आवाजात म्हणाला, कोर्टाकडून घर रिकामं करण्याचा आदेश आला आहे. आणि एवढंच नाही, आपली शेतीसुद्धा आता आपली राहिली नाही. महेश थक्क झाला. पण बाबांनी तर सगळ्या वाटण्या केल्या होत्या ना? संपत्ती 2 भागात वाटली होती. मग हे कसं शक्य आहे? संतोषच्या कपाळावर घाम चमकत होता. काय खरंच बाबांनी त्यांची सगळी संपत्ती दुसऱ्या कोणाच्या नावावर केली आहे? त्यांच्या चेहऱ्यावर आता धक्का, अपराधीपणा आणि भीती तिन्ही गोष्टींचं मिश्रण दिसत होतं. संतोषने एक खोल श्वास घेतला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, हो, कोर्टाकडून ऑर्डर आली आहे. ते ऐकताच शोभा संतापाने ओरडली, काय? पण बाबांनी असं का केलं? तुम्ही दोघं त्यांचीच मुलं आहात ना? तेवढ्यात दीपा चिडून मध्येच म्हणाली, हो, पण हे सगळं नेमकं कोणाच्या नावावर केलं त्यांनी? आता काहीही पर्याय उरला नव्हता. त्यामुळे सगळ्यांनी वृद्धाश्रमात जाऊन प्रभाकर रावांना भेटायचं ठरवलं. वृद्धाश्रमात प्रभाकर राव आपल्या खोलीत शांतपणे बसून वृत्तपत्र वाचत होते. दार उघडलं आणि आत महेश, संतोष व त्यांच्या बायका आल्या. त्यांनी थेट वाकून बाबांच्या पाया पडले. संतोष भावनांनी भरलेल्या आवाजात म्हणाला, बाबा, आम्ही तुम्हाला घ्यायला आलो आहोत. चला घरी, चला आमच्याबरोबर. प्रभाकर राव हलकंसं हसले. त्यांच्या चेहऱ्यावर शांततेचं तेज होतं. नको बाळा, आता हेच माझं घर आहे. इथं मी आनंदात आहे. त्यांच्या आवाजात एवढा आत्मविश्वास होता की क्षणभर सगळ्यांचे शब्दच हरवले. त्यांच्या डोळ्यात आता वेदना नव्हत्या, फक्त शांती होती. संतोष हळूच म्हणाला, नाही बाबा, ती आमची चूक होती. आम्ही पश्चाताप करतोय. कृपया आमच्या चुका सुधारायची एक संधी द्या. महेश ही अश्रू ढाळत म्हणाला, हो बाबा, आम्ही तुम्हाला एकट्याला इथं ठेवू शकत नाही. तुम्ही आमच्याबरोबर चला. प्रभाकर राव शांतपणे म्हणाले, एकटा? नाही रे बाळा, मी एकटा तेव्हा होतो जेव्हा माझ्या माणसाने मला सोडलं होतं. पण आता माझे मित्र आहेत, माझं कुटुंब आहे. हे सगळे वृद्ध ज्यांनी मला आपलंसं केलं. संतोष आणि महेश दोघेही मान खाली घालून उभे राहिले. काही वेळ शांतता पसरली आणि मग संतोष संकोचून विचारलं, पण बाबा, आम्हाला एक गोष्ट समजली नाही. तुम्ही तुमची संपत्ती आम्हा दोघांना देण्याऐवजी दुसऱ्यांना का दिलीत? शोभा आणि दीपा चकित होऊन म्हणाल्या, हो ना बाबा, आमच्याबद्दल विचारही केला नाहीत तुम्ही. आम्ही कुठे जाणार? आणि हे कोण आहेत ज्यांना तुम्ही आमचा हिस्सा दिला आहे? प्रभाकर रावांचा चेहरा क्षणभर कठोर झाला. ते म्हणाले, तुमचा हिस्सा? जेव्हा तुम्ही आई वडिलांचं कर्तव्यच पार पाडलं नाही तेव्हा अधिकाराची अपेक्षा का करता? तुम्ही विसरलात? मी का दिलं नाही तुम्हाला काही? कारण तुम्ही दिलंच काय आम्हाला? जेव्हा माझ्या आणि तुमच्या आईच्या जगण्याची जबाबदारी तुम्ही नाकारली तेव्हा या वृद्धाश्रमाने आम्हाला आधार दिला. म्हणूनच मी माझी सगळी संपत्ती इथे दान केली आहे, या आनंद भवनाला, ज्याने मला पुन्हा जगायला शिकवलं. हे ऐकून संतोष आणि महेश गप्प झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू उकळले. शोभा थरथरत म्हणाली, पण बाबा, हे तुम्ही बरोबर केलं नाही. हा तर अन्याय आहे. प्रभाकर रावांचा आवाज आता विजेसारखा गडगडला. अन्याय तर तेव्हा झाला असता सुनबाई, जर मी तुम्हाला माझी संपत्ती दिली असते. कारण मग त्या आई बापावर अन्याय झाला असता, ज्यांना तुम्ही जिवंतपणी ओझं समजलं. बाबा, आम्हाला माफ करा. आम्हाला काही नको आहे, ना संपत्ती ना घर, फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. संतोष अश्रूंनी ओले डोळे पुसत म्हणाला. महेश हात जोडून म्हणाला, हो बाबा, आम्हाला एक संधी द्या, फक्त एक. प्रभाकर रावांनी त्यांच्याकडे दीर्घ नजरेने पाहिलं, हलकंसं हसले आणि म्हणाले, आता नाही बाळा, आता हे नाटक मनापासून नाही, फक्त तोंडाने उरलं आहे. मनं थंड झालीत. ते उठले, एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, जा आणि हा धडा लक्षात ठेवा. आई वडील ही वस्तू नाहीत जी गरजेपुरती ठेवायची आणि नंतर फेकून द्यायची. तेच खरी संपत्ती आहेत जी गमावली
तर आयुष्य रिकामं होतं असं म्हणून प्रभाकरराव शांतपणे बाहेर फिरायला गेले आणि मागे उभे असलेले ते चौघे संतोष, महेश, शोभा आणि दीपा मान खाली घालून लाजेने जड पावलं टाकत तिथून निघून गेले. आज त्यांना शेवटी उमगलं होतं. लोभाने आणि मूर्खपणाने त्यांनी आयुष्यातली सर्वात अनमोल गोष्ट, आई वडिलांचं प्रेम, कायमचं गमावलं होतं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.